बागेमध्ये बंगला बांधावा त्यात मला ठेवा की बाई राजसा. वा त्यांची कलावंताची कला. मग त्यांनी मला नाचायला शिकवलं. बागरांना कधी कधी दे दे ना दे दे ना दे दे ना दे दे. त्याच्यावर मी बोर काढले तर माझी कला अमर आहे. मी कलाचा सोड काढून पिठीवरनं तेव्हा माझा प्राण जाईल. जाणार नाही. मी कला करता वाहून गेले स्त्री आहे ती. नमस्कार. नवभारत नवराष्ट्राच्या महिला विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमामध्ये समाजातील अनेक स्त्रिया ज्या विशेष काम करतायत, ज्यांनी या अगोदर खूप चांगलं काम केलेलं आहे, मग त्या कुठल्याही क्षेत्रातील असोत, त्या स्त्रियांना आपण एक व्यासपीठ देतोय आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या स्त्रियांचा जो जीवनपट आहे तो समाजासमोर मांडण्याचा एक प्रयत्न आपल्या या नवराष्ट्राच्या माध्यमातून आपण करत आहोत. आज अशाच एका बुजुर्ग तमाशा कलावंत यांना आपण भेटणार आहोत. कारण अनेक वर्षांपूर्वी तमाशा ही जी महाराष्ट्राची लोककला आहे आणि या लोककला ही जी महाराष्ट्राची लोककला आहे, या लोककलेचं महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर जे अधिराज्य आहे ते 17व्या शतकापासून आज तागायत ते अबाधित आहे. आणि हे अबाधित ठेवण्याचं काम या तमाशा कलावंतांनी, तमाशा कलावंतींनी बहुतेक करून केलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये जो तमाशा सुरुवात झाली ते उमा बाबा सावळकर पेडको, बाबा उमा बाबा सावळकर आणि बाबा माग उमा बाबा नाही, उमा बाबा पेडकर, तातोबा सावळकर अशी भानगड होती त्यांची. आणि त्याच्यानंतर पुन्हा शंकर आणि मारुतीराव हे त्यांचे तमाशा सोहळा. हा जो तमाशा आहे हा तमाशा उमाबाबांच्या काळामध्ये, उमा बाबाची चातुर्य शहाणारे आपा ताटामध्ये बाळत आणा हे त्याच्या असं उल्लेख आहे त्याची. यांच्या काळामध्ये हा तमाशा उभारीला आला असं म्हणायला हरकत नाही. कारण मोहना बटाव सारखं जे लोकनाट्य आहे ते लोकनाट्य या महाराष्ट्रामध्ये आणि या तमाशा कलावंतांमध्ये अगदी खूप फेमस झालं होतं त्यावेळी. आणि त्या मोहना बटाव या वगनाट्यामुळेच तमाशाला खऱ्या अर्थानं दर्जा प्राप्त झाला असं म्हणायला हरकत नाही. अशा ज्या तमाशा कलेशी नाळ सांगणाऱ्या एक कलाकार, बुजुर्ग कलाकार आहेत सुमनताई भोसले खरसुंडीकर, यांच्याशी आपण भेटणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. खरं तर तुमची जी पार्श्वभूमी आहे ती जरी तमाशामध्ये असला तरी 96 कोळी मराठा हो या ह्याच्यामधून तुम्ही आणि तरी सुद्धा तुम्ही तमाशामध्ये कसं काय म्हणजे कसं माहितीये का, मला कलेची आवड. कलेची म्हणण्यापेक्षा माझ्या नवऱ्यानेही मला साथ दिली, माझ्या आई वडिलांनीही मला साथ दिली. अगदी 9 वर्षापासून माझ्या गुरुचं गाव वडवं, रायबाग वडवं हे इथे आहे विटापाशी. मनोहर गोंधळी माझे गुरु. त्यांनी मला गायला कसं शिकायचं त्यांनी ज्ञान दिलं मला. परिस्थिती नाजूक, शेतकरी वर्ग केव्हा असणार केव्हा नसणार, अशा माध्यमातून मी कला शिकले. आता आमच्या गावामध्ये खरसुंडीमध्ये दसरा फार मोठा, म्हणजे फार सोहळा मोठा. 9 दिवस नायकिनी बशविनी वगैरे वगैरे कोणी असतात. त्यातमध्ये मी एंट्री जरी घ्यायला गेलं तर मी लहान असल्यामुळे लोकांच्या मनात बसणारच नाही ना. मी जे तरुण आहेत ती बसणार, लहान मुलं म्हणजे इकडे जाणार बघायला. ज्या वेळेस मला 11वं साल लागलं, जरा मी थोडीशी दिसली तर सुमनबाई करत सगळी माझ्या जवळ आली माणसं. त्यावेळी मी प्रथमच गवळण स्वीकार केली. आमचं गाव कलेचं माध्यमातलं. आमच्या गावात अशी म्हणतात की घरच्याचं मूल सुरात रडतं. मग त्या गावात मला जन्म झालाय म्हटल्यानंतर मला मी सुरातच गेलं पाहिजे. सोराला विस्कळून कधी मी गेले नाही, कारण का माझ्या गुरुचीच शिकवण तशी होती. पण परिस्थिती नाचारी, नाजूक परिस्थिती. एक टाइम आहे तर एक टाइम नाही. दुष्काळ भाग असायचा, किंवा पिकेल किंवा ना पिकेल, अशात मला जन्म झालेला. 12-12.5 वर्षात माझं लग्न झालं. रामभाऊ भोसले चांगले शेट्टे लोक, मोठे लोक, माझ्या वडिलांनी त्यांच्या संग लग्न करून दिलं.
2 मुलं झाली. 14व्या वर्षात मी तासगाव मध्ये आले. बोला, मुलं झाल्यानंतर. म्हणजे 14 वर्षाच्या आधी तुम्हाला 2 मुलं झाली. मुलं झाले मला, आणि त्यांचं माझं ते पटलं नाही. पटलं म्हणण्यापेक्षा मी कोणाला दोष देऊ शकत नाही. मी माझी कला होती, माझी कला घेऊन मी आले खरसुंडीतनं. मी त्यांचं काही घेऊन आले नाही, नवऱ्याचं काही घेऊन आले नाही. माझी कला घेऊन आले, माझ्या गळ्यात, माझ्या पायात. आमच्या कपड्याची बाहेर आई वडील घेऊन आले. भाऊ नाही, एक बहीण होती. अशी घेऊन मी इथं आले. नवऱ्याचं घर बापवाडी, तिथे खोली घेतली. तिथे बाळासाहेब गायकवाड म्हणून शाहीर होते, बाळशाहीर. त्यांनी मला साथ दिली. त्याची 4 मुलं, माझी 2 मुलं. पावशे तांदळामध्ये आम्ही परवा त्यानं चालवला माझा. तो स्वर्गात आहे, मी त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या नरकात आहे मी. पण त्यांनी माझ्या मुलाला साथ दिली, मी त्यांच्या मुलाला साथ दिली. वळण चांगलं लावलं. मला लोक निहाल आले कार्यक्रमाला, इकडे तिकडे. माझी मुलं ते सांभाळणार, व्यवसाय करत करत माझी मुलं सांभाळणार. मी पुन्हा काय केलं, दिवाणखाना अण्णा म्हणलं काढायचा. बापवाडीमध्ये दिवाणखाना काढला. फलटण, बारामती, तिकडचे लोक येऊ लागली माझ्याकडे. पण ते काय, कलेचा माध्यम कसा, कला कमी पण बायकावर दृष्टिकोन वेगळाच. पण मी त्यात उतरले नाही, कारण का बाळशाहीच्या पाठीमाग त्यांचं काय तर किस्सा चालवा म्हणून. ते जिवंत असल्यापासून त्यांचा सहवास मला चांगला होता. असं नाही असं बाळा, असं नाही असं. ते संस्कार आम्हाला थोडेसे त्यांनी चांगले दिले आम्हाला. मग आमचं जरा थोडं प्रवास चालला वाढत. अण्णा म्हणलं मला तमाशाचा फड काढायचा आहे. चल बाळा म्हणलं आपण एकाला पैसे मागू. आम्ही पैसे मागितले एकाला, दिले त्या माणसाने पैसे आम्हाला. मग देताना अण्णा म्हणले तसं नाही, पैसे तुमचे परत मिळतील, पण असलं होत नाही. लग्न विवाहाला तिला मूल झालेले आहेत 2. तमाशा मी केला. नांदेड, नाशिक, वैजनाथपल्ली, श्रीरामपूर, भुसावळा, मनमाड, इकडे काष्टी, मांडवगण, धुळे, मालेगाव, रास्ता, श्रीरामपूर, चित्रा टाकी मध्ये तिथं दिवाणखाना होता नगरला. तिथे 3 वर्ष काढले. गुंडाच्या गावात मी. श्रीरामपूरमध्ये धनगर वस्ती, तिथे थिएटर होतं, तिथं काढले मी दिवस. पण मी हार नाही मागली. मी माझ्या कलेवर, आणि मला अजूनही गर्व आहे की सोर काढला तर मी स्वरातच म्हणणार. मला बेसोर म्हटलं तर मला आवडत नाही, तर मी त्या मार्गात जायचंच नाही. असा किस्सा एक बोलता बोलता तुम्ही मगाशी सांगितले की खा साहेबांकडे तुम्ही 10 धडे घेतलेत गायनाचे. नाही, मला काय म्हणले, तुम्हाला कथ्थक येतं का? कथ्थकच अंगच कळलं नाही, कथ्थक चीजच काय म्हणलं. मग आमचे वडील म्हणले, यांच्या पैसे नाही तेवढे. ते म्हणले, काय साहेब म्हणले, काय असेल ते नाव काय असेल थोडं बहुत द्या. आणि त्यांनी मला कथ्थक मिरजेला, त्यांची कलावंताची कला, मग त्यांनी मला नाचायला शिकवलं. दागरांना कधी कधी दे देना दे देना दे देना दे देना, ह्याच्यावरची मी बोल काढले. त्याच्यावर पहिला नंबरच घेतला. मी पहिले मूळचीच तयारीची नाचणारी नाही. लावणी सुमी खर्चून करायचे आले म्हणलं की आसोबाची लोक मला वावरायची. माझं रियाज चांगलं, आणि म्हणून गाणारी मीच सांगली जिल्ह्यात स्वतः म्हणायचं आणि नाचायचं. तुम्ही कुठली लावणी कुठल्या रागामध्ये आहे याचं पण चांगलं ज्ञान तुम्हाला आहे ना. आणि काही इतर ज्या लावणी गाणाऱ्या किंवा लावणी करणाऱ्या ज्या कलावंतीन होत्या त्यांच्याबरोबर तुमचा या संदर्भात वाद पण झालेला आहे. का वाद होणार? हे पहा, मी लय मोठं म्हटलं तर होऊ शकत नाही. आता आम्हाला परदीप मध्ये लावणी, या वो प्रिया रंग भालिया, ही परदीप मध्ये रागात आलं. हे स्वर कसे आहेत? या वो प्रिया रंग मालिया, तुम विन मजसी चैन पडे ना, तुम विन मजसी चैन पडे ना, या वो प्रिया रंग मालिया. ह्याला परदीप राग म्हणतात. आता कलावतीमध्ये कसं आहे तर त्याचे चढ उतार आहेत. पण जी महादूताने रंगलेली लावणी आहे ती, त्यात गवळणी येत्या,
आणि त्यात ते कैशी जाऊ यमुना तीर, याला कलावती म्हणतात. आलं लक्षात? हे सोराने केसा गणित सोर आहेत माझ्या अंगात, आणि मी माझ्या कलेच्या जीवावर जे काही कमवलं असेल ते फक्त माझ्या नावाखाली श्री सिद्धनाथ प्रसन्न सुमनबाई खरसुंडी करीन हा शब्द माझा आयुष्यभर मला सिद्धनाथाने मला असं धरून ठेवलं आणि झोपल्यासारखं मला वर काढलं. लालबाग थिएटरला गेलो पहिल्यांदाच. मुलगी लहान आहे म्हणली, नाचायचं कसं? आता उंच असल्यामुळं माणसाला वाटायचं हा चांगला आहे, पण त्याला काय, जिकडे वारा फिरेल तिकडे कलावंताने फिरायचं, जशी पाठ फिरेल तसं कलावंताने फिरायचं. पण माझं तसं नव्हतं. वाऱ्याला पाठ दिली मी आणि संगीताला बी पाठ दिली मी. काय लोकांनी तुच्छ लेखलं मला. मला कुणी चांगलं म्हणलं नाही. फक्त बाळ शाळेशिवाय मला कुणी चांगलं म्हणलं नाही. तासगाव मध्ये ज्यावेळेला मी कर्तकीत आली, मोठी झाली, तमाशा थिएटर सोडून शाना मी इथं सिद्धनाथचा तमाशा केला इथं तासगाव मध्ये. तेव्हा सुमी सुमी म्हणायला लोक, सुमी खरसुंडी सुमी सुमी. का? तर माझी कला बोलत होती. माझी कला का? तर अशी कला होती माझी की उंबाशी साहेब स्वतः त्यांनी माझी इथं पार्टी ठेवली. पी साहेब उंबाशे त्यांनी माझी पार्टी ठेवली. त्यांनीही मला चांगली साथ दिली. मला कुठल्या पोलीस स्टेशननं की कुठल्या लोकांनी मला कधी अडवलं नाही. मला कुणी वाईट लेखलं नाही. आणि तासगावच्या गणपतीला अशी साथ दिली मला की आयुष्यभर त्याच्या ऋणी आहे मी. जर प्राण जर चालला माझा, सिद्धनाथ आणि गणपती रायन आदिमाया शक्ती याच्या इथे कुठल्या देवाचं नाव घेणार नाही मी, आणि घेऊ शकत नाही मी. का? तर माझी कला अमर आहे. मी कलाचा सोर काढील पिठीवरनं, तेव्हा माझा प्राण जाईल, जाणार नाही. मी कला करता वाहून गेले स्त्री आहे मी. तमाशा करत असताना या आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक पार्ट्या तशा मोठमोठ्या काळगाव असतील, गणपतराव गुलाबराव बोरगावकर असतील, अशा अनेक पार्ट्यांच्या मध्ये पुन्हा तुमचा एक वेगळं पण करत असताना मी मोठ्या पार्टीमध्ये कधीच गेले नाही. स्वतःच केली, स्वतःच वावरली. मला हजारो लोकांनी मला न्याय आली नाही, कोणाच्यात मी राबली नाही. स्वतःच्या घामावर, स्वतःच्या कलेवर स्वतःच मी उभा राहिले. 7-7 किलोचे 6 किलो 6 किलोचे 6 किलो ह्या 6 किलो माझं बॅलन्स समजत नव्हतं. घोडं बरं पण मी नको, अशा माझ्या लावणी. माझं 4 ते 5 दिवसाला म्हणजे ब्लाउज असे फाटत होते. मी कष्टाने पैसा कमवला, कष्टाने माझे बाल बच्चे, माझे मुलं लेकर, माझे आई वडील मी सांभाळले. मी कोणालाही महाराष्ट्रामध्ये कोणाला फसवलं, कोणाची फसवणूक हे माझ्याकडून झालेलं नाही. फक्त माझी कला, मी अशी कला जोपासली की माझं मलाच कळत नाही. ज्यावेळेला मला पहिला पुरस्कार मिळाला, कोडे पडले गडे म्हणाला, सांग जिंकले कुणी कोणाला. मग आता ज्यावेळेला एक पिक्चर निघाला, त्या सख्या तुम्ही बांधा डोरलं, इथे दिवाणखाना होता आमचा, इथं मिथून चक्रवर्ती होते, कुठे बॉन्ड रेट होते, लिहायला होते. त्यांनी आले, आमचे बाळशाही त्यांना घेऊन आले, आमचे बंधुराजे, चला आमच्या बहिणीचं पार्टी आहे, चला. आता ते सख्या तुम्ही बांधा एक डोरला असं तुम्हाला अभिनय केल्यानंतर तुम्ही सकाळ उठून तुम्ही डोरलंच घेऊन आला. आता ते डोरलं करून बांधायचं आम्ही. लाव साहेब, मला 2 मुलं आहे ती, तेव्हा काही मुलं माझीच आहे ती, आणि डोरलं किती रुपये झालं तुम्ही? 70 रुपयाचं. हे तुमच्या मंडळीच्या गळ्यात घाला, आणखी सुंदर दिसेल म्हणलं. हा रंग आहे म्हणलं आमचा. दिवसभर आम्ही म्हटलं असंच. संध्याकाळी 90 वर्षाची स्त्री असेल तर लाली रूज लिपस्टिक लावल्यानंतर ती सुंदर दिसते. हे फक्त आमच्या पोटाकरता आहे, आणि तुम्ही ह्या रंगाला भाळू नका. रंग खाऊन तुम्ही फुगून मरशीला म्हणलं, तर तुम्ही हात पडवू नका. असं म्हटलं जातं की तमाशातला जो राजा आहे तो रात्री राजा असतो, काळे बिडीला महाग असतो. बिडीला म्हणण्यापेक्षा आणाला महाग होतो आम्ही. दिवस रातभर तमाशा करायचा. त्या गावाने बिद्या दिल तर ठीक, तर आम्ही भाकरी मागून खाल्लेत. असे काही किस्से आहेत का की तुमच्या ज्या म्हणजे तरुणपणामध्ये तमाशा सादर करताना लोकांच्याकडनं काय असा त्रास झालाय किंवा? कुठे जाय तिथं त्रास नाही.
जिथे आम्ही जाऊ वा आला हत्यार, काय माल आहे, क्या बात आहे. याच्या इथे आम्हाला काही वागणूक मिळाली नाही का, तर आमची कला तशी होती. त्यांचाही दृष्टिकोन चुकीचा नाही. लाले लावल्यावर चांगलं नटल्यावर ते नाही वाटणार हो, बहुत छान सुंदर दिसतात. आणि नऊवारी स्त्री मध्ये कशी दिसती, लावणी ही उठाव म्हणून म्हटले लावणी फुलेली अभंगाला. आम्ही स्वतः बोललो परमेश्वराच्या अभंगाला, तेव्हा स्फोट झाला की लावणी काय चीज आहे. तमाशाला असंही म्हटलं जातं की आतून कीर्तन वरून तमाशा. म्हणजे वरून जरी तमाशा दिसत असला तरी त्यातनं जे दिला जाणारा जो संदेश आहे हो. तो लोकांच्या हिताचा आणि नाही कीर्तनातून त्यात जातो. हित पण आहे, वगात पण हित आहे, गणगणत पण हित आहे, पण ते लोक घेत नाहीत. झगा झाला पाहिजे, बाबराव आला पाहिजे, पुन्हा ते येऊ कशी कशी नांदायला. हो काय गाणी का नाही, लावण्या कशा असाव्या त्या. लावणी होतात, त्यांनी लावणी कधी ऐकून घेतलं नाही आणि घेणार बी नाही ते. का, त्यांच्या कलेचं अंगच नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडे फक्त दृष्टिकोन वेगळाच. कोणता, हत्यार का झाले. त्या हाताला कटाळा आला म्हणून श्रीरामपूर नगर गाठलं मी, तर त्याच्या पुढचं ती 32 जाऊन 40 गावला गेली. त्याच्या पुढचं ती सोलापूरला गेले त्या उषा टाकीत, त्याच्यावरच तिथं ते दिवाणखान्यात काय काढायचं पिठाला पैसे घालायचे आणि ते तसं विचारायचं. इतकं जीवन इतकं खराब, जितकी कला चांगली तितकी वाईट. तुमचा एक किस्सा असा आहे की सांगलीमध्ये एका पार्टीत तुम्ही गेला होता नाईट घेऊन. हो. 70 रुपये तुम्हाला रात्रीची. अहो, आणि त्या दिवशी लोकांनी तुमची लावणी तुमची इतकी आवडली की तुम्हाला नुसतं बक्षीस 3000 रुपये त्या काळात मिळालं अहो होतं. काय तुम्हाला सांगायचं. अण्णाव शाहीर ते आम्हाला न्यायला आले. बाळासाहेब शाहीरने सांगितलं न्या तुम्ही. तिथे घेऊन गेलोय त्याला बबन शंकर बंगे, त्याचं बाबुराव बंग्याच पोरग शंकरराव, अशी ढोलकी वाजवली बिचाऱ्यानं. स्वर्गात आहे ती. तिथं लावणी म्हणजे झोप येईना मजला 22 वर्ष लागली 16, तुम्हाला मी हळूच माझे डोळा. त्या लावणी वंचमोर 16 वेळा झाली तेव्हा 3000 मिळाले मला. काळ कुठे किती वर्षापूर्वी झालं हे? 30 वर्ष होऊन गेले. हा, म्हणजे त्यावेळेच 3000 रुपये म्हणजे आताचे चौपट. चौपट. पण मला त्याच्यापेक्षा 3 रुपये जर मिळाले असते त्या स्टेजवर तरी मला सही होतं. का, तर माझ्या कलेतनं पैसे मिळाले. माझ्या कलेला तुम्ही मग म्हणाला लावणी कशी पाहिजे, कशी पाहिजे लावणी, कशी पाहिजे, रंगील पाहिजे. सांगा एका. रंगील कशी लावणी पाहिजे, त्या लावणीला कसं रंग आहे, लावणी कशी पाहिजे. बागेमध्ये बंगला बांधावा त्यात मला ठेवा की बाई राजसा. वा. ही अशी लावणी पाहिजे. हे जर आधा नसेल तर तमाशातल्या बाईला नाचू नये, हे माझा हवा नाही. अरे वा, बरोबर आहे. जिला कला करायचंय तिने कला करून दाखवावी. बुरटी कला करू नये, लिपस्टिक लावून शाला फिरू नये, ज्या त्या वेळेस झालं पाहिजे. म्हणजे तमाशा कलावंत हा अदाकारीचा हो, क्या बात आहे. अदाकारी त्याच्या नसानसात भिनलेली पाहिजे. ते तुमचे मोहिते सरकार, शंकरराव काकडूज, जोपर्यंत मधला 22 वर्ष लागली 16. आता मला माहित नव्हतं, अंधारात बसलेले लाईटी उलट्या. तुम्हाला मी हळूच माझे डोळा ते त्यांच्या नजरेसमोर गेलं. त्यांना वाटलं बाई मलाच माझा डोळा. कोण साहेब होता का कोणाचं मला काय माहित नाही. ती बाबा म्हणजे तिचा घिर टाकायला लागला. माझी पोरं रडते ती. का म्हणलं साहेब, अहो तुम्हीच म्हणला की. मी म्हणले नाही, म्हटलं तुम्हाला मी हळूच मारते डोळा ही लावणी होती म्हटलं, तुम्ही एवढं हो नका. नका नका, हे कलर पुसलाय म्हटलं मगाशी स्टेजवर निघून गेलं जायचे म्हटलं, नका म्हटलं. असे आणखी काय किस्से? आता काय साधे किस्से आहेत का आपले. हो, जिथं जाईल गाडी उभा राहिली, आम्ही बाहेर पडलो की 4 जण माणसं ठगी बघा. ती लावून झाली पाहिजे बघ. बर बर बर, तुमची लावणी ते ग म्हणजे गचा अवतार कळलाच नाही. ग कुणाला म्हणायचं. आणि त्याच वेळेला मी जर म्हणलं असतं तुझी काय बायको आहे का, नाही पोट, बरोबर, कला, जगणारी माझी माणसं,
मी चाळ बांधून माझ्या कलाकाराला भाकरी करून घातल्यात मी. लावणी म्हणायची पुढं आणि भाकरी बघायला याचं स्टेजवरनं. साशिंग, भेंडावड, लेंगर, भूड, वेजेगाव अशा ठिकाणी. असं म्हटलं जातं की कलावंत एखाद्या गावामध्ये आपली कला सादर करायला तर आपलं पोट घेऊन येत असतो. त्याला कळत नसतं. आणि जाताना त्या गावाचा जे गावाचा उल्लेख करून जात असतो तर ते उल्लेख नसतो आमच्याकडे. आम्ही ते उदवड करून जात असतो. हे गाव लय बेकार आहे, हे गाव नाही चांगलं, तरी तुमच्या डोक्यात येत नाही. कलावंत असा बोलतोय तरी नाही. पण एक एक गाव अशी होती, दामणी, पारळी, माझ्या लावणीला प्रतिसाद चांगला दिला. काय काय लोकांनी मला वाह केले, काय काय लोकांनी मला 4 पैसे दिले, पण निंदा लय माझी झाली. पण मी त्यालाही पाठ दिली. माझ्या कलेमुळं मी कुणालाही हार गेले नाही आणि कोणापाशी भीक मागितली नाही. स्वर दाबले, नाचले, घामाने पैसे कमवले, याच्यापेक्षा दुसरं काही केलं नाही. तुमच्या आयुष्यातली अशी एखादी लावणी आहे का की तिनं तुम्हाला खूप नाव करून दिलं त्या लावणीनं? ते जे सादरीकरण तुम्ही करायचं स्टेजवर, रंगमंचावर, त्यामुळे लोकांच्या मधून शिट्ट्या, टाळ्या आणि खूप मोठा प्रतिसाद तुम्हाला त्या लावणीनं दिला. जानी बोलाची जाईल वाया, नका सोडू अहो नका सोडू, जाऊ मला राया. हे पट्टी 2 ला म्हणलंय मी. स्वर सांगते तुम्हाला. 2 ला म्हणलंय मी, 2 ची मध्यम. आता माझी गवळण श्रीगार सोहळा करून या गळा, निसगडी काळी चंद्र कळा कळा. हे कसं खाली बसल्यामुळे म्हणता येत नाही. तर हे अशा स्वर दोन्ही आवाजात मी गात होते आणि दोन्ही आवाजात गात मी नाचत होते. त्यामुळे मला बी गर्व आहे माझ्या कलेचा आणि माझ्याही गावाचा आणि माझ्या तासगावचा बी. हे दोन्ही गावाचा विकास केलाय, एका गावाचा केला नाही. ज्याचं पेरलंय पण उगवून इकडे खायला आले, त्याचं बी उगवून ठेवलं आणि त्याने बी उगवून ठेवलं. एक काळ असा होता की दुबईमध्ये सुद्धा तुम्ही लावणी करण्यात गेली. दुबईमध्ये गेलो आम्ही. असा एक दिवाणखाना होता. दिवाणखाना म्हणजे ते असं काहीतरी होतं तिथं. मग ते बरेच पैशाची बंडल घेऊन बसली होती. त्या नुकताच पिक्चर माया पिक्चर होता. तर मला हिंदी गाणे येत आहे म्हटलं, म्हणजे 2 शब्द येत. तस्वीर तेरे दिल में जिस दिन से उतारी है, फिर तुझे संग लेके नए नए रंग लेके सपनों की महफिल में. क्या बात आहे म्हणली. बातच उद्या म्हणलं. आम्ही मागे बघितलंय काय आम्हाला होईल ते कळलं पुढं. आम्ही नव्वदनं आलो आमच्या देशाकडे. पैसे नाही मागितले आम्ही तिथं. पुन्हा आलं पैसे मागणं, ते रुपये काय असतंय ते, पण नाही मागितलं. पुन्हा नाही रुपयाचं नाव काढलं नाही. आपलं कामच नव्हते. राजस्थानमध्ये सुद्धा राजस्थानमध्ये गेलो. राजस्थानला गेलो आम्ही उदयपूरला. मग आमच्या भागातली माणसं होती, दुकानदार, इकडे तिकडे काय म्हणता साहेबांना जाऊ दिला पहिल्यांदा. ओ नहीं चलता कि क्या साड़ी पहनने का नहीं चलने का, फिर झगा पहनने. हो साहेब, झगा आम्हाला नाचायला येत नाही हो, त्याचं वजन जास्त होते, ओ वाचायला नाही. ते केल्यानंतर ते म्हटलं साहेब असंच होतंय, वो कुछ आहे ना तुम्हाला पेनो नऊवारी साडी. क्या बात आहे म्हणजे. पहिल्यांदाच म्हटलं आम्हाला केलं असतं. आता आम्ही 10,000 रुपये कुठलं भरायचं असं त्याला साहेबांना सांगितलं. ते साहेब स्वतः गेले, त्यांनी त्याचे झग दिले. नवारी साडीमध्ये लावणी, आपलं का घोडा चौकर सोडासा क्या होतं मी हौस माझी पुरवा, जरा पैसे द्या. मग ते झालं. लावणी बिवणी म्हणली, लावणी बिवणी म्हणली. पुन्हा त्यांनी वाहवा करून घेतला, सत्कार केला. ह्या जीवनासारखं कष्ट 7 तमाशे होते तुमच्या ह्याला. तुमचे सुरेश वाडकरचं गाव कोल्हापूरच्या पुढे आहे की त्यांचं गाव, चिखलीला जुड्या 7 तमाशे. ते गुलाबराव तासगावकर त्यांनी मला नेलं तमाशाला. नाईट न 100 रुपये नाईट. गेलो आम्ही. 7 बाऱ्या तिथं होत्या. स्वतः सुरेश वाडकरनी आपले त्यांनी सत्कार केला आपला. म्हणजे पाय सुजले होते नाचून.
तरी मला ते 100 रुपयेच नाहीत. आणि वरचे पैसे मिळाले ते नाही म्हणजे सगळ्यांना वाटून घ्यायचं असते. पण त्याचीही आशा मी केली नाही. जेवढं काय मिळेल माझ्या कष्टाचं तेवढंच घेत आले आणि याच्यापेक्षा मी अपेक्षा बी कुठली केली. लावणीचे प्रकार आहेत म्हणजे शृंगारिक लावणी, अदाकारीची लावणी, बैठकीची लावणी. मग बैठकीची लावणी. तुम्ही इतर आणि लावणीचे प्रकार सांगितले वेगळे. लावणी बैठकीची लावणी कशी असते. कुठवर पाहू वाट सख्याची माथ्यावरी चंद्र कसा ढळला सखे बाई ग येण्याचा अगं बाई येण्याचा वक्त घटळला. ही बालघाटे म्हणले त्याला. आता सगनभावी त्याची एक लावणी राहणार. सगनभावी कशी उंच माडीवरती चला हसून म्हणजे बोला सख्याच्या आम्ही बसते की डाव्या बाजूला. हे त्या दोन्ही अंगात झाले. सगनभावी अण्णाभाऊ साठे हे जे काय लावणे आहेत हे सगळं मिश्रण झालं. आता ह्याच्यात एक आम्ही काशीचे ब्राह्मण देग मशीदान लागल पुण्य देग मशीदान लागल पुण्य ग तू सावकराची मैना ग दुल्लडी गळा पाच लडी आणि चोरीवर खडी चमके आहे ना चोरीवर खडी चमके आहे ना ग कुण्या सावकराची मैना ग दुल्लडी. ह्याला सगनभावी ह्या अशा लावणीचं अंग होतं. आता ते कसं आहे आम्ही काशीचे ब्राह्मणचे आता कसे आम्ही काशीचे ब्राह्मण आम्ही काशीचे आता तबला चालला पाहिजे. आम्ही काशीचे ब्राह्मण आणि देग मशीदान लागल पुण्य देग मशीदान लागल पुण्य ग तुला पाहुल श्री भगवान ग दुल्लडी. मस्त. आणि काय आता मांड लावणी हे अर्थ काय मांड म्हणजे कशी पालती मांडी घालायची अशी ती मांड लावणी ती अशी होती. सोडा मन गट हात धुते बाळाला पाळण्यात निजळते बाई ग ह्या अशा लावण्या आहेत. लावणीसारखी अदाकारी आणि लावणीचे रंग कसे आहेत पंचधातू सारखी लावणी आहे. जसे अभंग तशीच लावणी सोडल्या सोडत आहे. जशी शंकर पार्वती तसंच हे बिनात आहे. सरस्वती दिल्या त्याचा अनुभव जर चांगला नाही आम्ही केला कलावंतानं तर आम्हाला किडे पडतात मरताना. शी आमच्या कलावंताची उपमा. आम्ही दारू पितो बिडा होतो गांजा अफिंग वगैरे 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 काय असेल ते लक्षात का तर त्यावेळेला कलावंतानं पैसा आपल्याला नसतो. स्टेज सोडलं की राजा नाही ती भिकारी तासावर पडला बोळात पिऊन कोण ओळखणार आम्हाला. आम्ही कलेला फक्त आमची मुलं आमचे आई वडील याच्या इथे आम्ही दुसरं काही डोक्यात ठेवलं नाही. तुमचा तमाशा फड तुम्ही नंतर नंतर चालू स्वतःचा केला होता. हो हो. त्याच्या आधी कुठल्या तमाशा फडांमध्ये वगैरे असं काम? नाही. मी नोकरी कुणाची केली नाही. नाईट न गेले एक रात्री करता 2 रात्री करता दत्तोबा शंकर त्यांनी आणि मिळून सह केलं तमाशा केला. काय पटलं नाही का काय आपल्या व्यवहारातलं पटल्यानंतर काय गोष्टी सोडून गेला विषय. पण असं बांधील म्हणून राबले नाही कोणाच्यात स्वतःच मी केलं. परंपरेनं चालता जो तमाशा आहे म्हणजे तमाशातले 5 अंग गण गवळण बतावणी लावणी आणि लोकनाट्य वगनाट्य अगदी बरोबर. पण ते परंपरेनं आलेलं आता तसं चालत नाही. आताच तमाशा आणि आता तमाशे जे आहेत ना नाटक कंपनी म्हणता येणार नाही. आणि आता ते काय नाही पुढचं बोलत ते सगळंच वेगळं. आव ट्रेबल कच्ची आम्ही काय म्हणतोय ती कच्चीवाला ऐकत नाही ट्रिबल कळून देत नाही आणि अर्धेवाला ऐकूनच घेत नाही. आम्ही काय केलं पाहिजे सांगा. आम्ही याला काय उत्तर द्यायचं. आम्ही कुठल्या सुरात गवळण म्हणायची 5 वेळ जरी म्हणली
तर त्या कच्ची पुढे काय आमचा आवाज चालतो का? नाही. ढोलकी, तबला हे जर असेल तर ते कलावंताचं जीवन आहे. ह्याचं नुसतं मुल्लू काम झाले हो, काही नाही बघा. आता आम्हाला कसं आहे, कलावंताला जसा वारा सुटेल तशी आम्हाला पाठ फिरवावं लागते कलावंताला. आता माझ्या नातवाने विशाल गावडे, माधवनगर, ते लेकीचा मुलगा, आणि इथं आहे ओंकार भोसले, माझ्या पोरग्याचा मुलगा. मुलाने मला कुठेही जाण्याची मला संधी दिली नाही. ती स्वतः बघतेत. आईच्या साहेबाच्या कृपेनं सुखी कुटुंब आहे माझं. 2 टाइम मिळते, पेन्शन मिळते, खाते व्यवस्थित. याच्यापेक्षा दुसरं काही नाही आमच्याकडे. आत्ताची जी तमाशाची जी स्टेप आहे ती प्रेक्षकांमुळेच आहे असं वाटतं का तुम्हाला? नाही 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 जसा नाही, म्हणजे जशी मागणी तसा पुरवठा असं नाही. थांबा, तसंही म्हणता येईल आणि नाही म्हणता येईल. कसं तुम्ही काय म्हणला, पब्लिकाकडून जर घेतला आपण आणि ते जर वापर केला तर ते जास्त वेळ टिकतच नाही ना. आणि आमच्याकडनं जर चालू केलं ते जास्त वेळ टिकतंय. गणगवणी तर झाली पाहिजे, गणगवणी होऊन देत नाहीत. मराठी झाली पाहिजे ते बांधकाळ, ही भाषा पब्लिकची येते. मग कसं गण म्हणायचा? त्यामुळे तमाशा आता बदललाय का? तमाशा सगळंच बदललं आता. तमाशात काय राहिलंय आता? फक्त एवढे कपडे घालायची वेळ आली आम्हाला, आणि एवढ्या कपडे आम्ही नाचू शकत नाही, आम्ही मरून जाऊ. आमच्यात पुरण नऊवारी साडी आम्ही नेसल्याशिवाय कधीच, मी फक्त राजस्थानलाच चोरची जागा घातलेला. फक्त वराटीला सोलापूर मध्ये मला प्रसंग आला, बोर्ड गल्लीला, ती पॅन्ट घालून झालं पाहिजे, कुठलं छुप गए सारे वय घ्या बात बर बर बर. पॅन्ट नाही घाल म्हणलं, ती ही घालती म्हणलं, सलवार कुर्ता चालेल, तेवढं घातलं होतं. ते गाणं म्हणलं का? तर ती काय पब्लिक सांगत तसं ऐकावं लागेल. त्या सोलापूर आम्हाला आलं पाहिजे, नाही आला हो तर माझे कलाकार मार खाते आली. ह्या दृष्टिकोनातून मी फक्त माझ्या कलावंताला कोणत्याही ठिकाणी कुठल्याही कलावंत मी विचारा, सुमार माझे खर्चून करीन तुमचे पैसे, आणि तुम्हाला अन्न भोजनाला काही कमी केलं असेल त्या वेळेला मला अटॅक येईल. मी कुणा करताच काही केलं नाही. तो आता चित्रपटांमध्ये पण येतोय, पण तो तसा खरा येतोय का? नाही. तमाशातलं चोरून कसं आहे, गणापासून तमाशा उठला पाहिजे. आता ते म्हटलंय बघा, पठ्ठेबाबूचेच आहे ते, आधी गणाला रणी आणायला नाही तर रंग सुना सुना. आता चारे मुंडाची तर मारू काळाची येस होत माझे स्वामी आवरे, महावीर वीर, हे मी पठ्ठेबापूंचंच आहे त्यांचं. कसं आहे, आता त्या पहिल्या लावण्या कशा होत्या, पहिले गवळण कशा असायची, आणि आताच्या गवळणी कशा. एक लक्षात ठेवा, गवळणीचं स्वर काढलं की माणसाच्या अंगावर शहारे उभं राहायचे. नाचायला कशी दोन बायका असायच्या, पण माणसं गुडघ्या यायची. आता काय, हुकमाची राणी मी, माझे सगळे गुलाम, सगळे गुलाम म्हणजे कलाकार बी गुलाम, बघणारे बी गुलाम, आम्ही बी गुलामच. हे गाण्याची चला. आता त्याच ठिकाणी लावण्या किंवा स्वर हे जिथल्या तिथे मेकअप केलं तर कलेला भर पडत होती. माणसं कांदून ऐकत होती. आता ऐकत नाही ती. आमचं काय ऐकत नाही ते म्हणजे का, तर त्यांना ते आमचं काही कळतच नाही. आम्ही काय उच्चार काढतोय की आम्ही काय म्हणतोय की त्यांच्या डोक्यातच येत नाही. म्हणजे समोरचा प्रेक्षक सुद्धा तेवढा जाणकार पाहिजे. अहो, ते जाणकार पाहिजे, त्याच्या नजरेत बी आम्ही बसलो पाहिजे ना. किंवा हातावर म्हणून द्या आम्हाला, त्याने लाईन मारू द्या, पण त्यांना आम्हाला ओळखू द्या ही कलावंत आहे, जातीवंत कलावंत. हा, जातीवंत. जातीवंत नाहीच भागतो की कवा कुठे कसे वगैरे वगैरे ते माणूस असे. अशी एखादी पारंपरिक लावणी एखादी सादर करावं. पारंपरिक लावणी बैठकीची वगैरे. कोणी पडले गडे मनाला, सांग जिंकले कुणी कुणाला, नकळत जडला जीव जीवाला, सांग जिंकले कुणी कुणाला, प्रीती विना धागा नाही, जीवनामध्ये स्वार्थक नाही,
सांग जिंकले कोणी कुणाला. हे कसं आहे, साथ लागते, पिठी लागते, मुलकी लागते. आणि हे अंग जरा बंद केल्यामुळे मुलांनी स्वराचे कमी जास्त होते. आम्हाला देखील लाज वाटते, कारण का आम्ही स्वरात रडणारी माणसं आहे आणि स्वरात मरण यावं याच्यापेक्षा मी दुसरं काही मागणार नाही. तिकडे स्वराची पेटी जर वाजली मग माझा प्राण जावा, ही त्यांच्या समोर माझी प्रार्थना आहे. मला कुणी जर कुठली मुलं काय गायला लागली तर मला आवडत नाही. स्वर जरा बिघडला की मी तिथं जात थांबत नसते. नाही, आता जी लावणी सादर केली तुम्ही आता, ते कलगी तुर्याशी त्याचं नातं आहे का? नाही नाही, एक्स्ट्रा आहे ते, हा. एक्स्ट्रा आहे ते. पाडाला पिकला आंबा अळसा बघ, ते कुणाचं तुकाराम सोनगावकर त्यांची. तर रत्नाबाई काटा तुकाराम कडेपोरकर कडेगावकर त्यांच्याकडून आहे ती. रत्नाबाई काटा या आडवाटा नंदाचा कारटा होता जोडीला, वा. होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, कसा गोड बोलूनी काटा काढला. अगो बाई 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 बाई, म्हणजे ते असे डोळे होते. आमच्या पायाला चाळा असता आता तर ह्या वयात तुम्हाला लावणी काढून दाखवली असती. कधी बायचान्स गाठ पडत आहे, आम्ही कुठेही लावण्यात तयार आहे. त्यापूर्वी ज्या लावण्या तुम्ही सादर करायचा, हो, त्याचे जे गीतकार म्हणजे ज्यांनी ज्या लावण्या लिहिल्या त्यामुळे कोण कोण असे होते? अहो आता काही ज्ञानेश्वर उत्पात वगैरे असे. असे कोण कुणाकुणाचं नाव सांगू. फार मोठे थोर मडेलकर साहेब, सोनगावकर तुकाराम, तुमचे पाडाला पिकला आंबा म्हणा, ते आता नाव घेतलं तुम्हाला मी, सोनगावकर. महान महान व्यक्तीच्या लावण्या, महान व्यक्ती. आता कळे ना अजूनही माझी मला अशी एक भावगीत आहे ती. ते निवृत्त शिंदे म्हणजे तुमच्या त्या यांच्या घरात आलं बघा, ते मोडत आहे तुमच्या आता विठ्ठल शिंदे, विठ्ठल शिंदेच्या. ते कळे ना अजूनही माझे मला, मी काय गुन्हा केला. याला काय म्हणताय, तर केदार मध्ये मोडते. असा मी काय गुन्हा केला, भैरवी मोडते, सगळं मोडते, ह्यात सगळं मोडते. हे जे कलेला कळलंय त्यांनी गावं, तर गाऊ नाही, आबरू घालवायची नाही कलेची. तराज आहे, कलेचं माप आहे. बरोबर. जर इकडे तिकडे जर ढळलं नाही, डोरकीवाला गेला तर त्या बाईला कळलं पाहिजे, पेटीवाला सुरात नाही गेला तिला कळलं पाहिजे. हे आता नाही, व्हायच्या 9 वर्षापासून माझ्या पायात गुंग आहे. मला पीटी सोड लागत नाही, त्याने पीटी बसला मी गाणं काढत असे पुढं. तू माझ्या मागणं आला पाहिजे, मी त्यांना कधी पुढे जाऊ दिलं नाही. तू माझ्या मागच आला पाहिजे, टाय 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 करत. मराठी चित्रपट सृष्टीतले मधु कांबीकर वगैरे होत्या त्यांचं तुम्ही काम करता पातळीच्या. आम्ही तिकडे गेलतो ह्याला गहूला, गहू बेलापूर राहत तिथे गेलो होतो आम्ही. त्यांच्या तिकडे मी जरा बारकीच, त्यांचा भरभराट होता त्यांचा. मग त्यांचं तिथं लावणी शो वगैरे व्हायचा. ते उषा चव्हाण, उषा नाईक, त्या म्हणजे काय त्यांची भरभराट त्यांची. मग त्या राहत्याला कसं डाम खवायचा, असा डाम रावायचा असा, तिला बत्ती बांधायची, ही दिवा ती काय म्हणते त्याला, लालटेन सर, आपली बत्त्या पहिल्यावर अशा अडकवायच्या. मग तिथे ते 4 रुपये 4 आणे हात, परत जायचं बायाने पैसा नाही. असं मग आपल्याला चांगली पार्टी आमची तिकडेच गेले एकदा. ते म्हणजे असं पळायला लागतंय. हा बाय, आता जाऊन फसले आलो आम्ही. नाही करावं तर काय करायचं, मग कुठल्या गाण्याला पळायचं, काय करायचं. रंगू बाजारला जाते, हा केव्हाच नाही गेलं आम्ही. बर म्हटलं हिच्यात ठरेल. आमच्या कलावंताला सांगितलं, गोपनाथ भाऊजी कलाटवाले विट्याचे, बजरंग साळुंके तबल्याला असायचे आणि किसन पेटीला असायचे. घरची कंपनी आमची. काय तर काय तुम्हाला ते जमणार नाही म्हटली. मग काय करायचं, कुठलं गाणं म्हणायच्याला. मग आता मला गवळण सुचली त्या गावात. तिथं मी भोळे बाळे श्याम मुरारी ध्यास तुझा रेवरी कारे कृष्णा तू वाटेवरी. त्या लोकांना गोड वाटलं, राहत्याच्या लोकांना ते गोड वाटलं. अरे वा, ही वेगळीच पार्टी आहे म्हणली, ही असा धावतलिंगा नाही आहे म्हणली. मग त्यांनी आमची पार्टी एका साईडला बोलवून घेतली
आणि तिथं आमची पार्टी त्यांनी ठेवली. पुन्हा पुन्हा दुधाचं नाही पाणी, शेगवळणी, पुन्हा बऱ्याच गोळी अशा काय त्या ध्यानात राहत नाही त्या, तरी समजशक्ती बरी आहे. नंतर काय एखाद्या माझा ध्यानात पण नाही. तमाशामध्ये येणारे जे कलाकार आहेत ते सगळे गाव कुसाबाहेरचे मागासवर्गीय कलाकार. अहो काय हो, त्यांना पाया पडून पण दमले. उचलायचा कलाकार तासगावमध्ये गाडी उभा केली किंवा सांगलीत गाडी उभा केली की कलाकाराला कोंबड्यासारखा कलाकार फटफट 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 फट उठतात बघा कलाकार. कलाकार कुठे घावेल आता ह्यो दारूच्या बोळात, कलाकार कुठे घावेल तो पानपट्टी मावा घ्यायला घावेल, कलाकार कुठे घावेल तर खोसा सुकट बोंबणी तिथं काय ते मासं तळल्याचं काय काय तिथं गाव, तिथं गाडी उभा करायची, एक एक धरून कलाकार त्यात टाकायचा, त्यात घालायचा आणि त्याला घेऊन यायचं. त्या गावात गोंधळून त्याला आणायचं, त्याला चहा कोरा पाजायचा पेरा असला तर त्याला तो आणि त्याचं धुयाचं, मग त्याला पिठी बसवायचा. मग आमचा तमाशाचा प्रकार चालू. अशा जीवनाच्या व्यथा आहेत आमच्या. आम्हाला तमाशा कुणीच केला नाही. शासनाकडून हे कलाकार अजूनही उपेक्षित राहतात असं वाटतंय का तुम्हाला तमाशा? अहो आम्ही भीक मागितली नाही, त्यांनी आम्हाला दिली नाही, त्यांनी आमची चौकशी केली नाही, आम्ही तिथं गेलो बी नाही आणि जाऊ बी दिलं नाही आम्हाला. काय काम आहे तुमचं तिथं? अहो तिथं लय बेकार काम आहे. आता कळते म्हणजे काय सरकार. पोलीस लोकांना बघितलं मी, हो साहेब हो जाऊ द्या हो, अहो गाडी आमची तमाशा जाय ए चॉप म्हणजे ते खाकीवरील आम्ही घाबरत होतो. पण आता तेच लोक मला खुर्ची देतात, बसतो आम्ही व्यवस्थित. म्हणजे त्या काळाने भेट होतो. म्हणजे आम्ही वर्दीला आम्ही सलाम टाकलेला त्या, आम्ही त्यांना वाईट म्हणणार नाही. ते होते पण आमची कला जपली बी आणि त्या लोकांनी आम्हाला सहकार्य बी केलं. असं कसं म्हणता येईल की ही माणसं बी वंगाळायची, पण दाब पण दिला आम्हाला आणि आम्ही दाब पण घेतलाच. फुटबॉल मैदान तमाशाला गेलो आम्ही, कोल्हा चुनाभट्टीला तमाशा केला 7 रस्त्याला, चिंचफुगली 7 रस्ता, तिथं तमाशा केला. आणि तिथं गेलो, तिथं ज्या गावात राहणं कुठलं बक्कमा बक्कमा इकडे पतोरा, चिन्नम 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 इकडे पतो, तिथं नाव पडलं माझं बक्कमा. बक्कमा 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 इकडे पतोरा, इकडे 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 पतोरा. हे पुढचं येतच नव्हतं, तेवढं पण म्हणायचं मला. म्हणजे अशाही जीवनातल्या येता होत्या माझ्या. हिंदी गाणं चांगलं असायचं मला जास्त, मला आवडायची गाणी. पण मला विदाऊट लाईन मारलेली कधी चालत नव्हती. ज्या गाण्याच्या आधार त्या गाण्यात करायची. बरोबर आहे. कैसे जाओ यमुना तीरा, यमुना तर यमुनाच आली पाहिजे, मुली तर मुरली आली पाहिजे, पाण्यातच पाण्यात सहवास आला पाहिजे, भांडी कसं आलं पाहिजे, स्वराला कसं याचे काही मायलाक असतात, मुद्रा ह्याची लई आधा असायची माझी. हे जी आधा केली आता पातूर मी पुऱ्या महाराष्ट्राला, आणि महाराष्ट्राने मला उचलून घेतलं. सांगली जिल्ह्यानं तासगाव मध्ये बाळशाळेची फार फुरका मोठी होती गायकवाड, त्याच्या मुलाच्या काळाला माझा उधळण आयुष्य त्याला लाभू दे. ज्यानं माझी मुलाखत घेतल्या त्यांनाही माझा आशीर्वाद असो. असं वाटतं का की लावणी सादर करणारी जी नर्तिका किंवा कलावंतीन आहे ती पण तेवढी रगील असावी लागते तरच तिच्या रगील म्हणजे बघण्यापेक्षा महारगील पाहिजे, पब्लिक पेक्षा ती चालू पाहिजे. कशी पाहिजे? पब्लिक बळकायचं न बळकायचं. असा किस्सा करताना त्यानं बघितलं पाहिजे, हाताला भारी आहे बघा, हाताला मौत असलं पाहिजे, पण स्टेज चढल्यावर हाताला धार लागली पाहिजे, स्टेजच्या खाली नाही. अशी होती मी चढाक आहे. आणि तुम्हाला हे पण सांगते मी खरंच चढाक आहे. मी कुणाला बी नमले नाही, माझ्या कलेच्या माध्यमातून कुणाला नमले नाही, कुणाला अण्णासाहेब म्हणले नाही, फक्त बाळशाळेला तेवढे नमले का तो माझा भाऊच होता. आता सरकारकडनं काय मागणी आहे? कारण आता मागणी म्हणण्यापेक्षा त्यांनी आम्हाला काय बोलत बी नाहीत आणि आम्ही तिथे जात नाही. आता मी बोलणार आहे त्यांना, आता त्यांना आम्ही बोलणार. आज बोलू शकताय तुम्ही आमच्या? आम्ही का बोलू शकते माहित आहे का? त्यांनी आता आमचं बघा, आमच्या मुलाबाळांच्या लग्ना यावाचं म्हणा किंवा आमच्या मुलाबाळांचे घरदार म्हणा, काय मांधात वाढ करा म्हणा, की काय आम्हाला 4 रुपये उचलून त्यांनी द्यावे. आम्ही इतक्या वर्षे कमीत कमी 50 वर्ष होत आली,
आम्ही सादर करतोय हे सगळं. म्हणजे आमची दखल घ्यावी का नाही घ्यावी. तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे, आम्हाला बोललं पाहिजे. तिथे गेल्यानंतर तुम्ही आम्हाला हॅल्लो दिला पाहिजे. कलावंत आले म्हणून आम्हाला दिसत तुम्ही नमस्कार जरी केला की आम्ही त्यांना नमस्कार केला की आम्हाला कळावं. आमच्या मुला बाळांचं लग्नाचं घरदार आमचं त्यांनी केलं पाहिजे. बरोबर. आम्ही जवळ कमीत कमी किती निधीला मी कमीत कमी 42 मी कार्यक्रम दिले. 1 रुपया घेतला नाही मी निधीला कार्यक्रम दिले आले. पण माझी कोणी चौकशी घेतली नाही, माझी कोणी दखल घेतली नाही. आता त्यांनी माझी दखल घ्यावी हीच माझी विनंती. आता तुम्हाला मानधन सरकारी कलाकार म्हणून काही येते का? मिळतंय की मला मानधन मिळते. आता 5,000 मिळते. हा, त्याच्यावर वाढ व्हावी. कशी वाढ झाली पाहिजे. मग माझ्या कुटुंबात घरात माणसं माझे 5-7 माणसं, मी काय करणार? ना शेती ना बाडी ना काय. हा, मी काय केलं पाहिजे? मग लक्षात ठेवा, मला सरकारने दिलं पाहिजे ना आम्हाला काहीतरी. का नाही दिलं पाहिजे? दिलं पाहिजे. हा, बिन मागता दिलं पाहिजे त्यांनी. सरकारपासून पोचतोय जातो, पण आम्ही कधी त्यांना मागितलंही नाही. तुम्ही कुठल्याही सरकारला चौकशी करा, मी माझ्यातून काही झालं नाही मागणं, आणि मागितलं की नाही जाणं. पण त्यांनी आता द्यावं. आता जाता जाता आपण शेवटाकडे येतोय. एक अशी एखादी अदाकारी फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी. ठीक. तू तर वाईट अतिच चावट, असा कसा रे तू, सोड ना जाऊ दे ना आणि माझी या घरा, सोड ना जाऊ दे ना आणि माझी या घरा. वागणं तुझं हे असलं कसलं, खरे रूप हे आज मला दिसलं. राधाला गोदाला उशीर होतो बाजाराला, तू तर वाईट अतिच चावट, असा कसा रे तू, सोड ना जाऊ दे ना आणि माझी या घरा. नक्कीच एक कलाकार, जो बुजुर्ग कलाकार, अनेक वर्ष एखाद्या कलेमध्ये त्यानं वाहून घेतलेलं आहे स्वतःला, असा कलाकार किती त्या कलेमध्ये गुंतलेला असतो, किती त्याच्यामध्ये डेडिकेशन असतं, हे सुमनताईंच्याकडे बघितल्यानंतर जाणवतं. आणि त्यांचं बोलणं, त्यांच्या बोलण्यातून जी व्यथा, ती पोटतिडीक, कलाकारांविषयी असणारं त्यांचं प्रेम, कलाकार जगला पाहिजे, कलाकाराला शासनाकडूनही काही भरपेट असं मानधन मिळालं पाहिजे, त्याच्या मुलाबाळांसाठी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे, त्यांच्या घरादारांची व्यवस्था केली पाहिजे. खरं तर कलाकार हे सर्व गावगाड्यांमध्ये, वाडी वस्त्यांमध्ये राहणारे कलाकार आहेत. आणि हे कलाकार राहत असताना कलाकार आपली जी स्वतःची जी कला आहे, लोककला आहे, ती सादर करताना ती अगदी जीवतोडपणे ती सादर करत असतात. परंतु असे कलाकार जीवनाच्या आयुष्याच्या शेवटाकडे जेव्हा जातात तेव्हा त्यांची खूप आबाळ होते. अगदी त्यांना औषध उपचारासाठीही त्यांच्या खिशामध्ये पैसे नसतात. आणि अशा वेळी सरकारनंही त्यांच्याकडं एक लोककलाकार म्हणून या आपली लोकसंस्कृती किंवा देशाची, पर्यायानं आपल्या राज्याची संस्कृती ज्यांनी जीवापाड जपलेली आहे, अशा संस्कृती जपणाऱ्या लोकांकडेही या सरकारनं जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, अशा तऱ्हेची मागणी सुमनताईंनी केलेली आहे. आणि खरं तर कलाकार, एखादी कला आपण सादर करतो ते त्या कलेचं जो बाज आहे किंवा त्या कलेची पार्श्वभूमी आहे, ती कलाकार आता सुमनताई लावणीशी संबंधित आहेत, तमाशाशी संबंध आहेत, तर ते नृत्याशी कुठले पदन्यास पाहिजेत, शिवाय लावणी गाताना ती कुठली लावणी कुठल्या रागामधली आहे, त्या सगळ्याच ज्ञान या विद्यापीठाकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप छान त्यांचं वय मला वाटतंय 70च्या आसपास आहे. आणि तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरची जी अदाकारी आहे, आवाजात मधले जो जरब आहे किंवा आवाजामध्ये जी नजाकत आहे, ती अजूनही तशीच त्यांच्या 16 वर्षापूर्वीची आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा या थोर कलावंतिनीला आपण आज भेटलो आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना खूप चांगलं आयुष्य मिळावं, शासनाकडून त्यांना चांगली मदत मिळावी, अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांना गौरवलं जावं, अशी आपण एक प्रार्थना करूया आणि या ठिकाणीच आपण थांबूया. नमस्कार.